आरोपी श्रवण पगारे, हर्षद पाटणकर, अजय पाटणकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यांच्या सासऱ्यांना केसेस मागे घेण्यासाठी धमकावले, तसेच हॉटेल मागे नेऊन बेदम मारहाण केली। एवढंच नाही तर आदित्य दीपक कांबळे यांचे पैसे घेऊन गेले। सदर गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनला दाखल केले असता गुंडाविरोधी पथकाने कामोठे, नवी मुंबई येथून गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्रवण पगारे यास शिताफीने ताब्यात घेतले। जे ठार मारण्याचा प्रयत्न व जबरी चोरी या दोन गुन्ह्यातील फरार पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगारे यास गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबई येथून घेतले ताब्यात। फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यास श्रवण पगारे, हर्षद पाटणकर, अजय पाटणकर यांनी फिर्यादी यांचे सासरे मायकल भंडारे यांनी केलेल्या केसेस मिटवायच्या आहेत असे सांगून फिर्यादी यांना याहू हॉटेल मागे वा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक येथे घेऊन जाऊन श्रवण पगारे व हर्षद पाटणकर यांनी फिर्यादी यांना हाताचापटीने बुक्क्याने मारहाण केली व अजय पाटणकर याने हातातील फायटरने तोंडावर, पाठीवर, बरगडीवर मारहाण केली व हर्षद पाटणकर याने त्याचे जवळील पिस्तूल काढून फिर्यादी यांचा गेमच करतो असे म्हणून शर्टच्या खिशातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले। म्हणून आरोपी श्रवण पगारे, हर्षद पाटणकर, अजय पाटणकर यांच्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीची माहिती काढली असता आरोपी श्रवण पगारे हा आयटॉक्स जिम येथे ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आयटॉक्स जिम नवी मुंबई येथे सापळा रचला असता पाहिजे आरोपी श्रवण विशाल पगारे वय 19 वर्षे यास शिताफीने ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। पुढील तपास कामी सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। कायद्याचा मालिक किल्ला, नाशिक जिल्हा 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 कायद्याचा